झाशीची राणी लक्ष्मीबाई या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात पराक्रमी, निर्भय आणि प्रेरणादायी वीरांगना मानल्या जातात. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या घरी झाला. लहानपणी त्यांना मनू या नावाने हाक मारली जात असे. लहान वयातच त्यांच्यातील चपळता, धैर्य आणि जिद्द सर्वांना जाणवत होती. त्या वयाच्या मानाने इतर मुलींपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांना तलवारबाजी, घोडेस्वारी, कुस्ती, धनुर्विद्येचे विशेष आकर्षण होते. या युद्धकला त्यांनी बालपणातच आत्मसात केल्या आणि हाच त्यांचा पुढील आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरला. सन 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव यांच्यासोबत झाला आणि त्यांना लक्ष्मीबाई हे नाव मिळाले. लग्नानंतर काही वर्षांनी राजाचा मृत्यू झाला. दामोदर नावाचा एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता. पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स या अन्यायकारक धोरणाच्या आधारे झाशी ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्याचा निर्णय घेतला. राणीने या निर्णयाला ठाम विरोध केला आणि प्रसिद्ध ओळ "मी माझी झाशी देणार नाही" असे ठामपणे जाहीर केले. 1857चे स्वातंत्र्यसमर हे भारतीय इतिहासातील पहिले मोठे स्वातंत्र्ययुद्ध होते. या उठावात राणी लक्ष्मीबाई अग्रभागी लढल्या. त्यांनी महिलांच्या बटालियन तयार केले, सैनिकांना प्रशिक्षण दिले आणि झाशीचा किल्ला अधिक भक्कम केला. सर ह्यू रोज यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने झाशीवर आक्रमण केले. राणी आणि त्यांचे सैनिकांनी प्राणपणाने प्रतिकार केला. युद्ध अनेक दिवस चालले, पण ब्रिटिशांची संख्या आणि शस्त्रास्त्रांची ताकद अधिक असल्याने झाशी अखेर पडली. तरीही राणीने हार मानली नाही. त्या आपल्या काही विश्वासू सैनिकांसह किल्ल्यातून बाहेर पडल्या आणि तात्या टोपे व अन्य स्वातंत्र्यसेनानींसह पुढील लढाईसाठी एकत्र आल्या. यानंतर राणी ग्वाल्हेरकडे गेल्या. तेथेही ब्रिटिशांशी तीव्र युद्ध झाले. लक्ष्मीबाई यांनी पुरुषांच्या वेशात हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन शत्रूचा सामना केला. 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळील कोटा की सराई येथे त्या शौर्याने लढता लढता वीरगतीला प्राप्त झाल्या. त्यांचा मृत्यू हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतला अत्यंत दुःखद परंतु प्रेरणादायी क्षण ठरला. राणी लक्ष्मीबाई या स्त्रीशक्तीचे, धैर्याचे, देशभक्तीचे आणि स्वाभिमानाचे अद्वितीय प्रतीक आहेत. त्यांच्यावर अनेक कविता, पुस्तके, चित्रपट तयार झाले. सुभद्रा कुमारी चौहान यांच्या झांसी की राणी या कवितेमुळे त्यांचे शौर्य घराघरात पोचले. खूब लढी मर्दानी वो तो झांसीवाली राणी थी ही ओळ आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जोश निर्माण करते. राणी लक्ष्मीबाईंचे जीवन आपल्याला शिकवते की अन्यायाविरोधात लढण्याची हिंमत आणि देशाप्रती निष्ठा असेल तर कोणत्याही संकटाला तोंड देता येते. त्या भारतीय इतिहासातील फक्त एक राणी नव्हेत, तर आत्मविश्वास, बंडखोरी आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या शौर्यकथेने आजही पिढ्यानपिढ्या भारतीयांना प्रेरित केले आहे.